विद्यार्थी मैत्रिणींनो, मी मागील तासिकेत तुम्हाला 5व्या पाठावरील कृती शिकवते म्हणून सांगितलं होतं. पण तत्पूर्वी एक महत्त्वाचं तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत जी कृतीपत्रिका येणार आहे ना, ती तुम्हाला आधी समजावून देते. वही पेन घेऊन बसा किंवा आपली अनुक्रमणिका आहे ना याची पुस्तकाची, ती काढून बसा. मराठीची कृतीपत्रिका आहे 100 गुणांची, म्हणजे 80 गुण लेखीचे आहेत आणि 20 गुण तोंडी. एकूण गुण तुम्हाला राहणार आहेत 100. एकूण विभाग आहेत आपले 6 आहेत की नाही. या 6 विभागाच्या अनुक्रमणिका काढा वाटल्यास. अनुक्रमणिका तुम्हाला काढल्याबरोबर तुम्हाला ते 6 विभाग दिसतील. दिसतात आहे. पहिला विभाग आहे आपला पाठ आणि कविता. दुसरा विभाग आहे आपला पाठ आणि कविता. म्हणजे 2 विभागात पाठ आणि कविता अशा विभागल्या गेल्या आहेत. तिसरा विभाग आहे आपला साहित्य प्रकार. चौथा विभाग आहे उपयोजित मराठी. 5वा विभाग आहे व्याकरण व लेखन आणि 6वा विभाग आहे आपला परिशिष्ट. आता या 6व्या विभागाकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला शब्दार्थ व वाक्प्रचार हेच शिकायचे आहे किंवा अभ्यास करून ठेवायचे आहेत. त्यावर तुम्हाला फक्त शब्दार्थ आणि वाक्प्रचारावरच प्रश्न येणार आहेत. त्याच्यावर बाकी काहीही विचारला जाणार नाही. पहिला विभाग आहे आपला गद्य विभाग. तुम्ही 11वीच्या वेळेस कृतीपत्रिका सोडवली होती ना, तशीच कृतीपत्रिका आता बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला 12वीत सुद्धा असेल. भाग पहिला असेल तुमचा गद्याचा. 20 गुणांची त्याच्यावर 20 गुणांसाठी प्रश्न विचारलेले जातील. दुसरा भाग पद्य विभाग 16 गुणांचा. भाग तिसरा साहित्य प्रकार कथा आहे. यावेळेस आपल्याला, मागच्या वेळेस 11वीत तुम्हाला नाटक होतं, यावेळेस कथा आहे. 10 गुणांसाठी प्रश्न विचारले जातील. विभाग चौथ्यावर उपयोजित मराठीवर 14 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि 5वा विभाग आहे तुमचा व्याकरण व लेखन. याच्यावर व्याकरणावर 10 गुणांचे प्रश्न असतील, म्हणजे 10 गुणांचं वेटेज आहे. आणि निबंधाला 10 गुण दिले जातील. म्हणजे एकूण गुण तुमचे किती आहेत? 80 गुण. कशाचे? लेखीचे. आणि भाग 6वा मी तुम्हाला पहिले सांगितलं की भाग 6व्यावर आपल्याला शब्दार्थ आणि वाक्प्रचाराचाच अभ्यास करायचा आहे. गद्य विभागात पहिला तुम्हाला पठित उतारा दिलेला असतो. 11वी वर्गातही दिलेला होता तसाच. पठित उतारा वाचायचा. पठित पण शिकलेल्या आपण जितके काही धडे शिकणार आहोत त्याच धड्यापैकी एक उतारा दिलेला जाईल. किती गुणांसाठी? 4 गुणांसाठी. आणि एक अपठित उतार्यावर प्रश्न असेल. कितीचा? 4 गुणांचा. त्यानंतर स्वमत दिलेलं असेल 2 ठिकाणी, अ आणि आ. पठितवर 4 गुणांचं आणि अपठितवर पण 4 गुणांचं. असं किती गुणांचं वेटेज आहे तुम्हाला? 4 4 4 4 असे 16 गुण झाले. आणि 2 गुण आपल्याला एकूण 20 गुणांचं वेटेज आहे गद्य विभागाला. 2 साठी म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा असा प्रश्न विचारला जाईल. तुम्हाला ते पठित उतारा व्यवस्थित वाचायचा. काय करायला सांगितलं आहे ते वाचून व्यवस्थित प्रश्नाचं उत्तर द्यायचं. पद्य विभागात 2 कविता टाकल्या जाणार आहेत. दोन्ही कविता पठित आहेत. सूचनेनुसार कृती करा. याच्यावर तुम्हाला 2 गुणांचं वेटेज आहे. आणि स्वमत सांगणे किंवा अभिव्यक्त होणे याच्यावर 4 मार्क लिहिले झालेले आहेत. एकूण गुणाचं वेटेज आपल्याला 16 आहे की नाही. म्हणजे 2 गुणांचे छोटे, म्हणजे सूचनेनुसार कृती करा. त्यानंतर 4 गुणांचे असे 3 प्रश्न आहेत तुम्हाला 4 गुणांचे. म्हणजे 4 त्रिक 12 गुण त्याला दिले गेले जाणार आहे. हा चौथा आहे ना. तिसरा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला रसग्रहणाचा प्रश्न दिलेला आहे की दिलेल्या कवितेचं रसग्रहण किंवा काव्य सौंदर्य स्पष्ट करा. किती गुणांसाठी असेल तो प्रश्न? 4 गुणांसाठी. त्यानंतर विभाग तिसरा आहे आपला कथा आहे की नाही. याच्यात पहिल्यांदा असतं तुम्हाला सूचनेनुसार
कृती म्हणजे पर्यायी प्रश्न उत्तरं दिलेली असतात, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. किती गुणांची? 4 गुणांची. त्यानंतर आ मध्ये विचारलं जाणार आहे स्वमत. कशावर? तुमचं त्या कथेवर. आता कथा किती आहेत? तुम्हाला फक्त 2च कथा आहेत. 2 कथांपैकी कशावरही एक प्रश्न विचारतो, तुम्ही कोणतीही एक कथा करून ठेवली तरी चालते किंवा दोन्ही कथा करा, काहीच हरकत नाही. आपल्याजवळ भरपूर वेळ आहे ज्याच्यावर आपल्याला चांगला प्रश्न लिहिता येईल. कारण दोन्हीही प्रश्न आकलन कृती आपल्याला किती सोडवायच्या आहेत? 2 आकलन कृती सोडवायच्या आहेत 3-3 गुणांच्या. म्हणजे अशी आपल्याला त्याला आकलन कृतीवर 6 गुण मिळणार आहेत. 2 कृती सोडवायच्या आहेत त्यातल्या. मग त्या गडीवर विचारल्या जातील दोन्ही किंवा आनंदाच्या उत्सवावर सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. मग हे असं एकूण किती गुणांचं वेटेज आहे आपल्याला साहित्य प्रकाराला? 10 गुणांचं. पहिल्यांदा 4 गुण आणि नंतरच्या प्रश्नाला 3 आणि 3 6 मार्क. त्यानंतर चौथा विभाग येतो आपला उपयोजित मराठीचा. याच्यावर अ मध्ये तुम्हाला 2 कृती करायच्या आहेत 5-5 गुणांच्या आणि आ मध्ये 2 कृती करायच्या आहेत 4 गुणांच्या. म्हणजे किती गुणांचं वेटेज दिलंय उपयोजित मराठीला? 14 गुणांचं. म्हणजे 5-5 चे 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि 2-2 गुणांचे 2 प्रश्न सोडवायचे आहेत किंवा सूचनेनुसार कृती करा. आता 11व्या वर्गात तुम्ही अशी प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. ऑफलाईनमध्ये तुम्ही आला, जेव्हा आपण सराव परीक्षा घेऊ ना, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कसा पेपर सोडवायचा आहे तो. त्यानंतर शेवटचा विभाग आहे आपला व्याकरण आणि लेखन. व्याकरणामध्ये तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातील. सगळे बहुपर्यायी प्रश्न असतील तुमचे आणि प्रत्येक याला 1 गुण वेटेज किती असेल? 1-1 असे 10 गुणांचं व्याकरणावर प्रश्न विचारला जाईल आणि 10 गुणांसाठी उरले आता 10 मार्क आपले. हे 10 मार्क तुम्हाला 10 मार्काचं निबंध लिहायचं आहे. आपण निबंधाचे प्रकार शिकलो. 5 प्रकार आहेत. त्या 5ही प्रकारावर 1-1 विषय दिला असतो. मग मी तुम्हाला त्या निबंध शिकवताना सगळ्यात पहिल्यांदा सांगून ठेवलं होतं की इथेच पक्क ठरवून घ्या की मला कोणता निबंध सोडवायचा आहे तो, आणि तोच निबंध आपण सोडवायला घ्यायचा. मग अशा प्रकारे म्हणजे बघ आपल्याला 10 गुणांसाठी जवळजवळ 200 ते 250 शब्दांचा निबंध लिहायचा आहे तुम्हाला. 250 पेक्षा जास्त झाले तरी चालतात, पण त्यांनी दिलेल्या कमीत कमी हा जो स्वमत किंवा अभिव्यक्ती प्रश्न देतो तो तुम्हाला कमीत कमी 4 परिच्छेद लिहायचा असतो. आणि जेव्हा तुम्ही निबंध लिहाल ना 10 गुणांसाठी, तर कमीत कमी 6-7 परिच्छेद असले पाहिजे. असं व्यवस्थित तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. याला कृतीपत्रिका म्हटलेलं आहे त्यांनी. आकलन, उपयोजन आणि कौशल्य अशा 3 याच्यामध्ये तुमचे गुण विभागले गेले आहेत. आकलनावर जास्त भर दिला आहे त्यांनी की तुम्हाला जे काही पाठ्यपुस्तक आलेलं आहे याच्यामध्ये, त्या पाठ्यपुस्तकातलं तुम्हाला कितपत समजलं आहे. शिक्षकांनी शिकवल्यानंतर तुम्ही ते कितके आकलन केलं, काय काय समजलं आहे, ते आकलन किती झालं आहे, आणि मग आकलन झालेला सगळा भाग तुम्ही किती उपयोजित करता. उपयोजनावर मार्क दिलेले आहेत त्यांनी. मग हे उपयोजन किती कौशल्याने करता, कौशल्यावरही काही गुण दिली आहेत. असे तुमचे मार्क आहेत 80. त्यानंतर आहे तुमचं तोंडी परीक्षा 20 गुणांची. श्रवण आणि लेखन म्हणजे आम्ही काही शब्द सांगणार, 4 शब्द सांगायचे आहेत, मी सांगणार, तुम्ही लिहिणार. त्यानंतर 2 वाक्य मी तोंडी सांगणार, तुम्ही लिखित स्वरूपात सांगायचे आहेत. आणि मग त्यानंतर 5 मार्कासाठी तुम्हाला एक संभाषण द्यायचं आहे. म्हणजे कोणताही एक विषय मी आधीच परीक्षेच्या आधी तुम्हाला विषय देऊन ठेवील, त्याच्यावर एक भाषण तयार करून ठेवायचं आहे किंवा आपण गटचर्चासुद्धा घेऊ शकतो. असा तुमचा 20 गुणांचा तो प्रश्न तोंडी परीक्षा आहे. 80 गुणांची तुमची लेखी आहे. व्यवस्थित शांतपणे लिहून घ्या हे सगळं. आणि नाही समजलं तर आपण शनिवारी जेव्हा हे घेणार आहोत ना गुगल मीट, त्यावेळेस मी पुन्हा एकदा समजावून सांगेन. ठीक आहे. म्हणजे आता काहीही गडबड करू
नका, कारण हे काय आहे तुमचं, जशी 11वीत तुम्ही अशी प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे की नाही, तशीच प्रश्नपत्रिका आत्ता तुम्हाला सोडवायची आहे. आता पान नंबर 20 काढा. इथली तुम्हाला मी कृती सोडवून देते म्हणून सांगितलं होतं. काढलं पान नंबर 25. कृती दिलेली आहे तुम्हाला. त्या दिवशी आपण हा पाठ संपवला होता. कृती पहा. पहिली कृती आहे तिथे कृती करा. 4 कृती करायच्या आहेत तुम्हाला. पहिली कृती आहे दृकश्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्ममधला थरार म्हणजे. आता जेव्हा लेखिका तिथे कारगिलला भेट द्यायला जातात, तिथे गेल्यानंतर त्या स्मारकाला भेट देतात. तिथल्या स्मारकाला सलामी दिल्यानंतर त्या पोहोचतात कुठे, त्यांना एक जवान त्या दृकश्राव्य दालनामध्ये त्या टीव्हीच्या तिथे घेऊन जातो. आणि मग तिथे काय झालं, थरार कसा आहे, तर 4 तुम्हाला हे पर्याय दिलेले आहेत. ते 4ही पर्याय तुम्हाला भरायचे आहेत. पहिलं येईल दुर्दम्य आशावाद. त्यानंतर दुसरं असामान्य कर्तृत्व. तिसरं आहे प्रखर राष्ट्रनिष्ठा. आणि चौथा आहे अदम्य साहस. कारगिल युद्धामध्ये आपल्या जवानांनी कसं युद्ध जिंकलं हे ते तिथे तुम्हाला फिल्म त्या लेखिकेला फिल्म दाखवली होती. मग ती फिल्म पाहिल्यानंतर तिला काय काय वाटलं हे सांगितलं. पहिलं आहे दुर्दम्य आशावाद, दुसरं असामान्य कर्तृत्व, तिसरं प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि चौथा आहे अदम्य साहस. लिहिला बेटा. त्यानंतर आहे कारगिल क्षेत्रातील लेखिकेने घेतलेल्या क्षेत्रातील विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार करावयाची कार्य. आता तिने काय काय ठरवलं आहे. पान नंबर 21 काढा. पान नंबर 21वर व्यवस्थित दुसऱ्याच पॅरेग्राफमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. काय काय ठरवलं तिने. शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग या मूल्यांना यथोचित न्याय देणे. आता फक्त वाक्यरचना, वाक्य तेच आहे अगदी, फक्त न्याय नंतर तुम्हाला देणे एवढा शब्द नवीन टाकायचा आहे. 2. सैन्यातील वीरांचा भाट होऊन त्यांची कवने गाणे. कोणती कार्य करायची आहे ती काय म्हणते, मी त्यांचा वीरांचा भाट होऊन कवनं गाईल असं आपल्या पुस्तकात दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, कवणे गाणे, कारण ती काय काम करणार आहे हे आपल्याला तिथे लिहायचं आहे. तिसरं, पुढील 5 वर्ष नागरिकांना इथे आणून वीरांना सलामी देणे. वीरांना सलामी देईल असं म्हटलं आहे तिने. आपल्याला लिहायचं आहे वीरांना सलामी देणे. चौथा आहे पन्नाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारणे. काय लिहाल, पन्नाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारणे. लिहिता येईल ना. नाही आलं तर मी पुन्हा समजावूनच देईल. त्यानंतर आहे लेखिकेने सांगितलेली शहरी जीवनाची वैशिष्ट्य. तो जवान तिला भेटतो की नाही 36 तास उभा राहणारा, तेव्हा त्याला भेटल्यानंतर तिला खूप स्वतःचीच लाज वाटते. आपल्या शहरी जीवनाचं वैशिष्ट्य तिला एकदम आठवतं. दाखवलं आहे आपलं त्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला. तर तिने कोणती जीवनाची वैशिष्ट्य सांगितली आहेत पहा. पहिलं वैशिष्ट्य आत्मकेंद्री आणि दुसरं संकुचित. म्हणजे शहरी जीवनात शहरामध्ये राहणारी लोक कशी असतात, एक तर आत्मकेंद्री असतात आणि दुसरी ते पुस्तक पाठामध्ये दिलेलं आहे संकुचित वृत्तीची असतात. त्यानंतरचं आहे चौथं, लेखिकेने वर्णन केलेली भारतीय जवानांची वैशिष्ट्य कोणती. कोणती वैशिष्ट्य सांगितली आहेत पहा भारतीय जवानांची. कामकरी मुंग्यांसारखी झपाझप काम करणे सांगितलं आहे. ती जेव्हा 10:30ला तिथे जातात ना त्या अनुराधा प्रभुदेसाई, तिथे लगेच दाखवलं आहे आपल्याला त्या खालच्या ओळीमध्ये. 2. उमदा प्रसन्न चेहरा. त्यांचं वैशिष्ट्य कसं, अगदी हसतमुखाने त्यांचं स्वागत केलं. म्हणजे धो पाऊस सुरू होता, रात्रीचे 10:30 वाजलेले होते, मिट्ट काळोख पसरलेला होता सगळीकडे, पण अशाही परिस्थितीत
सगळे जवान कसे होते? उमद्या चेहऱ्याचे, हसऱ्या प्रसन्न चेहऱ्याचे. 3. सतत कामात मग्न असणारे, आपलं काम व्यवस्थित टापटीपपणे, कोणीही काहीही बोलत नव्हतं. आपल्याला जे जे काही काम सांगितलं आहे ते आपलं काम व्यवस्थित पार पाडित होते. 4 आहे कमालीचं अतिथ्यशीलपणा. सगळे त्यांचं जसं स्वागत झालं त्या म्हणतात एखाद्या योद्ध्याप्रमाणे, जणू काही आम्ही युद्ध जिंकून तिथे पोहोचलो आहोत असं वाटत होतं त्यांना. त्या म्हणतात कमालीचा आतिथ्यशील. प्रत्येक जण अतिशय आदराने त्यांच्याशी बोलत होता, आदराने वागत होता. त्याचं वैशिष्ट्य काय येईल मग? कमालीचे अतिथ्यशील. त्यानंतरचा दुसरा प्रश्न पहा, चौकटीत उत्तरे लिहा. 1. तोतुलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक. सगळ्यात पहिल्यांदाच त्या जाऊन तिथे सलामी देतात. त्या स्मारकाचं नाव ऑपरेशन विजय. 2. भयान पर्वतावर चढणारे, आमचे धैर्यधर सैनिक. 3. मृत्यूलाच आव्हान देणारी 22-23 वर्षाचे तेजस्वी तरुण. कारगिलच्या युद्धामध्ये जेव्हा ते हे पाहतात ना फिल्म, त्यातला हे 22-23 वर्षाचे तेजस्वी तरुण. 4. कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी ड्रायव्हर स्टान झिन. अंडरलाईन करायला सांगितली होती मी तुम्हाला तेव्हा. 5. 24 जणांची लडाख भेट, मिशन लडाख. आपण अंडरलाईन केलेली आहे, तुम्हाला उत्तरं पटापट सापडतील. 24 जणांची लडाख भेट, मिशन लडाख. ई आहे कारणे लिहा. आता इथे तुम्हाला प्रत्येकासमोर कारण लिहायचं आहे. प्रश्न विचारला आहे पहिला, थरथरत्या हातांनी आणि डबडबल्या डोळ्यांनी ऑपरेशन विजयच्या स्मारकाला सलाम केला. कारण काय? ते कशाचे स्मारक होते? ते स्मारक होते 22-23 वर्षाच्या तरुण मुलांचे. पान नंबर 20 पहा तुम्ही, तिथे उत्तर सापडून जाईल तुम्हाला. गेल्या गेल्या त्या सलामी देतात की नाही, तर ते कोणाचं स्मारक होतं? 22-23 वर्षाचे तरुण जवानांचं तिथे स्मारक बांधलं गेलं होतं. 2. मिशन लडाखसाठी राखी पौर्णिमेचा मुहूर्त निवडला. कारण पान नंबर 21 वर दिलेला आहे पॅरेग्राफमध्ये, आपल्या रक्षण करता. सापडतं? पान नंबर 21 पहा. आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल. दिलाय, अंडरलाईन पण आपण केलेली आहे. त्यानंतर आहे लष्कराबद्दल आत्मीयतेच्या आणि अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं. कारण पान नंबर 23 वरच उत्तर आहे. लष्कर लोक कसे असतात? वृक्ष, भावनाहीन असं आपण समजतो, पण आत्तापर्यंत अनुराधा प्रभुदेसाईंना आपल्या लेखिकेला कसा अनुभवला? अतिशय प्रेमळ, अतिशय आदरातिथ्य करणारे सगळे. म्हणून त्या म्हणतात की आमच्याजवळ आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा झालं होतं. 4. समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते. कारण सगळ्यात शेवटच्या पॅरेग्राफमध्ये आहे. ते म्हणतात की समाजात वाढलेल्या उथळपणामुळे नवीन तरुणांमधून खरा सैनिक बनवणं कसं होत चाललं आहे? जिकरीचं बनत चाललं आहे. म्हणून ते म्हणतात समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल कर्नल राणा कसे होते? थोडेसे व्यथित झालेले होते, दुःखी झालेले होते. त्यानंतर पहा, ई मध्ये आहे पाठाच्या आधारे खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा. आता इथे तुम्हाला स्वतःला तुमच्या बोलीभाषेत उत्तर लिहायचं आहे. बोलीभाषा जरी असली तरी गावंढळ भाषा लिहायची नाही, प्रमाण भाषेतच उत्तर लिहायचं आहे. बघूया, तुम्हाला स्वतःला उत्तर द्यायचं आहे. मी उत्तर कुठे आहे हे सांगते, पण तुम्ही कितपत लिहू शकता? किमान आपण 5-7-8 ओळीत उत्तर लिहिता आलं पाहिजे. 1.
एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता. जेव्हा त्या राखी बांधायला गेल्या की नाही तिथे, त्यावेळेस हे आहे पान नंबर 22 वर उत्तर सापडेल तुम्हाला याचं. त्यानंतर सेवा परमो धर्म पान नंबर 23, तिथेच जिथे त्यांचं 10:30 वाजता स्वागत वगैरे झालं की नाही तेव्हाचं. त्यानंतर गालावरती वाहणाऱ्या अश्रूच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या. त्याच जिथे सेवा धर्मोचं उत्तर आहे ना तिथेच हे आहे उत्तर आहे. गालावरती वाहणाऱ्या अश्रूच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या. पान नंबर 23 वर उत्तर आहे. 4. लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात. पान नंबर 24 वर. कर्नल राणांशी जेव्हा भेट होते ना लेखिकेची, तेव्हा कर्नल राणा त्यांना म्हणतात की तुम्ही काय करता आहात, लष्कर आणि नागरिकांमध्ये एक भावनिक सेतू बांधत आहात. पहा आता व्याकरण. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. तुम्हाला वाक्यात उपयोग तुम्ही आतापर्यंत करत आला आहात 10वी पर्यंत. तर तुम्हाला वाक्याचं हे शब्द सगळे धड्याच्या म्हणजे आपल्या पुस्तकाच्या शेवटी तुम्हाला शब्दार्थ आणि वाक्प्रचार दिलेले आहेत. मी वाचायला सांगितले होते, 2-2 वेळा लिहायला पण सांगितले होते. लिहून ठेवले असेल तर तुम्हाला ताबडतोब ते शब्द आठवतील. पहिला आहे जमीन अस्मानचा फरक असणे, म्हणजे खूप तफावत असणे, खूप विरुद्ध एकमेकांपासून. तर तुम्ही कोणतंही उदाहरण, काळा गोरा म्हणजे काय होईल, रंग वेगळे, खूप जमीन आसमानचा फरक असणे, चवीवरून, रंगावरून, दिसण्यावरून कोणतंही वाक्यात उपयोग इथे लिहू शकता. 2. आग ओकणे, तीव्र मारा करणे. इथे आपल्याच धड्यामधलं वाक्य तुम्ही टाकू शकता. जवानांनी शत्रूवर तोफेतून तीव्र मारा केला, हे लिहू शकता. त्यानंतर अंगावर काटा येणे, भीतीने अंगावर शहारा येणे. आता हे भीतीने अंगावर शहारा येणे तर कोणताही खूप भला मोठा साप पाहिला किंवा जंगलात गेलो तर सिंह बघितला नाही का, किंवा एखादी गोष्ट आपण केलीच नसताना काही जर झालं तर कशाने भीती वाटू शकते. पण ही भीती कशी असते, प्रचंड अंगावर काटा येण्या इतपत. त्यानंतर मनातील मळब दूर होणे, गैरसमज दूर होणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल जर गैरसमज असतील तर ते दूर म्हणजे मळब दूर होणे. पान नंबर 26 काढा बेटा. खालील तक्ता पूर्ण करा. वाक्य प्रकार ओळखायचा आहे आणि कोणता बदल करायचा आहे ते त्यांनी दिलं आहे. पहिलं वाक्य आहे जमेल का हे सारं आपल्याला. वाक्य प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य आणि बदल करून दाखवायचा आहे, विधान करून दाखवायचं आहे तुम्हाला. हे सारं आपल्याला जमेल. पूर्णविराम द्यायचा, कारण विधानामध्ये सगळ्यात शेवटी पूर्णविराम असणं आवश्यक आहे. 2. तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात. कोणाच्या तुमचा कर्नल झा म्हणतात. विधान केलं आहे त्यांनी, विधानार्थी वाक्य. उद्गार वाक्यार्थी करून दाखवायचं आहे तुम्हाला. किती वाढवत आहात तुम्ही लष्कराचं मनोबल, किती वाढवत आहात तुम्ही लष्कराचं मनोबल. 3. यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता. वाक्य प्रकार आहे नकारार्थी वाक्य. नव्हता, नाही असे शब्द जेव्हा येतात ना आपण ते नकारार्थीमध्ये टाकतो. तुम्हाला करायचं आहे प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं आहे. यापेक्षा मोठा सन्मान कोणता होता का, प्रश्नार्थक चिन्ह लावायचं आहे. यापेक्षा मोठा सन्मान कोणता होता का, नव्हता का, कारण तुम्हाला नकारार्थी आहे म्हणजे उत्तर काय ते कोणताही नव्हता, म्हणून आहे कोणता होता का प्रश्नार्थक चिन्ह. 4. पुढील सगळे मार्ग बंदच होते. पुढील सर्व मार्ग बंदच होते. वाक्य आहे होकारार्थी. नकारार्थी तयार करायचं आहे तुम्हाला. पुढील कोणतेच मार्ग खुले नव्हते. पुढील कोणतेच वाक्य
पुढील कोणतेच मार्ग खुले नव्हते. खालील तक्ता पूर्ण करा. सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचं नाव तुम्हाला द्यायचं आहे. 1, 22, 23 म्हणजे 22 किंवा 23. वैकल्पिक द्वंद्व. 2, ठाई ठाई, प्रत्येक ठिकाणी. विग्रह येईल प्रत्येक ठिकाणी. समासाचं नाव आहे अव्ययी भाव. 3, शब्दकोश, शब्दाचा कोश. विभक्ती तत्पुरुष समास. 4, यथोचित म्हणजे विग्रह येईल त्याचा योग्यतेनुसार. समासाचं नाव येईल अव्ययी भाव. पहा, योग्य पर्याय निवडा आणि लिहा. तुम्ही गाडीतच बसा या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तुम्ही गाडीतच बसा कोणानुसार बदलतं हे? कर्त्यानुसार. म्हणजे कोणता प्रयोग येईल? कर्तरी प्रयोग. 2, त्यांना आपलं जपलं पाहिजे. त्यांना आपण जपलं पाहिजे. प्रयोग ओळखायचा आहे. कोणता प्रयोग येईल? भावे प्रयोग. तुम्हाला जर सगळ्या प्रयोगाची व्याख्या वैशिष्ट्य पाठ करायला सांगितली आहेत मी, लिहून बघा. म्हणजे तुम्हाला वाक्य समोर आल्याबरोबर तुम्हाला कोणत्या प्रयोग लागतो हे समजेल. त्यानंतर 3, पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखायचे आहे तुम्हाला. 3 वाक्य दिली आहेत तुम्हाला. त्यांनी आम्हाला दृकश्राव्य दालनात नेले. 2, भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच. आणि आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता. कर्मणी आहे. कर्मानुसार वाक्य बदलतं. म्हणजे कोणतं वाक्य येईल? आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता. टिक करायचा आहे. निवडा म्हणजे बाहेर काढून लिहायचं आहे. प्रश्न 3 आहे तुमचा. स्वमत द्यायचा आहे. आता इथे तुम्हाला धडा योग्य तुम्हाला समजला की नाही हे तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. किमान 10 ओळीत लिहा बेटा. पॅरेग्राफ परिच्छेद करून व्यवस्थित लेखिकेचं नाव, धड्याचं नाव, मध्यवर्ती कल्पना आणि तुमचं मत काय, धड्यातलं मत आणि तुमचं मत काय हे तुम्हाला लिहायचं आहे. आहे, जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा सा प्यार तो करो. अशी शहीद झालेले वीराच्या आईने का म्हटले आहे ते स्पष्ट करा. 2, ब्रिगेडियर ठाकूर यांनी शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती लेखिकेला का केली असावी स्पष्ट करा. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. आता तुम्हाला गद्यावर प्रश्न आहेत. परत स्वमतचे प्रश्न वेगळे आहेत आणि अभिव्यक्तीचे प्रश्न वेगळे आहेत. दोन्हीही विचारले जाणार आहेत 4-4 गुणांसाठी. इथे तुम्हाला प्रश्न दिला आहे अभिव्यक्ती. सैनिकी जीवन आणि सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दात करा. तुम्हाला स्वमत सारखंच लिहायचं आहे पण अभिव्यक्त व्हायचं आहे. तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या शब्दामध्ये. 2, कारगिलमधील पुलावर पहारा करणाऱ्या सैनिकाच्या सिर्फ दिमाग में डाल देना है या उद्गारातील आशय तुमच्या जीवनात तुम्ही कसा अंमलात आणाल ते लिहा. मी तुम्हाला आत्ता सांगितलं पहिल्या आपण तसिकेमध्ये जेव्हा मी गुगल मीट घेतली ना, तुम्हाला म्हटलं मी आता दिमाग में डाल द्या. काय की मला शिकायचं आहे. मग मी व्हिडिओद्वारे असो, ऑडिओ असो, गुगल मीट असो, मला शिकायचं आहे. तुम्ही टाकलाय ना दिमागामध्ये, तर तेच सांगायचं आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कसा अंमलात आणाल ते तुम्हाला लिहायचं आहे. किती ओळीमध्ये? किमान 10 ओळीमध्ये लिहा बेटा. आणि व्यवस्थित आशययुक्त असलं पाहिजे. ठीक आहे. खाली तुम्हाला तोंडी परीक्षेसाठी विषय दिलेले आहेत. पहा, लक्ष घ्या. विजय स्तंभासमोर लेखिकेने घेतलेली शपथ हा प्रसंग तुमच्या शब्दात थोडक्यात सांगा. तोंडी परीक्षा मी घेणार आहे तुमची, त्याच्यामध्ये हा प्रश्न मी विचारू शकते. ज्यांना करून ठेवता येतील त्यांनी किमान 10 ओळी तुम्हाला 2 ते 3 मिनिटामध्ये किंवा असं बोलायचं आहे सलग तो विषय धरून. त्यानंतर दुसरा विषय दिला आहे त्यांनी, मी सैनिक होणार या विषयावर 5 मिनिटाचे भाषण द्या.
मी सैनिक होणार. मग मी सैनिक झाल्यावर काय करू शकते हे तुम्हाला त्यात सांगायचं आहे. ठीक आहे बेटा. मग दुसऱ्या तासिकेमध्ये आपण नवीन पाठ घेणार आहोत. वाचून ठेवा. आता पाठ राहिला आहे आपला रेशीमबंध. 2 पाठ राहिले आहेत तुमचे. दंतकथा राहिली वसंत सबनीस आणि रेशीमबंध पान नंबर 35 डॉक्टर यू म पठाण. आपण रेशीमबंध घेऊन घेऊ मंगळवारी. वाचून घ्या, व्यवस्थित वाचून ठेवा. मी समजावून सांगतेच. ठीक आहे.